6 मे लष्करी घराण्यातून येऊन सुद्धा भरतनाट्यम सारख्या पारंपरिक आणि आध्यात्मिक कलेला आपले जीवन समर्पित करणाऱ्या लीला सॅमसन यांचा आज जन्मदिन। नमस्कार, मी धैर्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। भारतीय भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका, प्रशिक्षक आणि लेखिका लीला सॅमसन यांचा जन्म 6 मे 1951 रोजी तमिळनाडू राज्यातील कुन्नूर येथे झाला। बालपणात असताना नृत्याची आवड लागली। त्यांनी वयाच्या 9व्या वर्षी कलाक्षेत्र या प्रतिष्ठित नृत्य संस्थेत प्रवेश घेतला। त्या कलाक्षेत्रात त्यांना थेट संस्थेच्या संस्थापिका रुक्मिणी देवी अरुंडेल यांच्याकडून वैयक्तिक प्रशिक्षण मिळाले, जे फार थोड्या शिष्यांना लाभले। त्यामुळे त्यांच्या नृत्यशैलीत पारंपरिकतेसह तांत्रिक बारकावे दिसून येतात। त्यांच्या नृत्यशैलीत आध्यात्मिकता, शुद्धता आणि नाट्यशास्त्रतेचा उत्कृष्ट संगम दिसतो। त्यांच्या नृत्यात एक मौनाची भाषा जाणवते। त्यांनी अनेक वेळा म्हटले आहे की कधी-कधी एक नजरेचा भाव, एक श्वास किंवा एक विराम शब्दांपेक्षा अधिक काही सांगतो। लीला सॅमसन यांनी स्पंद नावाचा नृत्य गट स्थापन केला। या गटातून त्यांनी पारंपरिक भरतनाट्यम मध्ये नव्या विचारांची भर घातली। त्यांनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नृत्य प्रदर्शने केली, अनेक विद्यार्थ्यांना नृत्याचे शिक्षण दिले। त्यांचा भर केवळ पारंपरिक नृत्यावर नव्हता, तर त्या नृत्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करत असत। त्यांच्या नृत्यामुळे अंध आणि श्रवणदोष असलेल्या प्रेक्षकांनाही भावनिक अनुभव आला। त्यांच्या काही सादरीकरणानंतर अंध प्रेक्षकांनी सांगितले की तिच्या पावलांच्या ठोक्यांमध्ये आणि देहबोलीत इतका आत्मा होता की ती आम्हाला दिसली। व्यावसायिक कारकीर्द 1975 मध्ये दिल्लीतील श्रीराम भारतीय कला केंद्र येथे भरतनाट्यम विभागाची त्यांनी स्थापना केली आणि अनेक वर्ष नृत्याचे अध्यापन केले। 2005 मध्ये कलाक्षेत्र संस्थेच्या संचालिका म्हणून त्यांची नियुक्ती झाली। 2010 मध्ये संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली। 2011 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन CBFC केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला। त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले। 1990 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले। 1999 ते 2000 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला। तमिळनाडू सरकारकडून नृत्य चूडामणी कलाई मामनी या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले। त्या शिष्यांसाठी गुरु नव्हे तर मार्गदर्शक होत्या। त्यांनी कधी शिष्यांना अंधानुकरण करायला लावलं नाही, प्रत्येकाला स्वतःची शैली विकसित करायला शिकवलं। त्यांच्या मते गुरु म्हणजे प्रकाशवाटा दाखवणारा, रस्ता बनवणारा नाही। अशा प्रकारे लीला सॅमसन यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे भारतीय कला, संस्कृती आणि नृत्य यांची जपणूक आणि संवर्धन करण्याची एक प्रेरणादायी कहाणीच आहे। त्यांचे कार्य प्रत्येक कलाकारासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहे। त्यांनी सांस्कृतिक परंपरेला दिलेली नवी दिशा आणि उंची ही भारतीय समाजासाठी एक अमूल्य देणगी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।